जिंकण्यासाठी मी प्रयत्न करत होती, त्यासाठी डावललं गेलं. आज जर मी उमेदवारी मागे घेऊन जर बागल कुटुंबियांना पाठिंबा दिला असेल तर बागल कुटुंब इथं उपस्थित आहे, आदरणीय आमदार आपले गेलेले आहेत. जर पाठिंबा दिला तर पाठिंबा दिला म्हणून त्या भगिनीनं जिचा प्रचार प्रसार करायचा तिचं स्टेटस टाकू शकत नाही, तिचे विचार पोहोचवू शकत नाही. त्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणून सर्वसामान्यपर्यंत पक्षाची ध्येयधोरण पोहोचवू शकत नाही. जर पोहोचवू शकत असेल तर खाली कमेंटमध्ये महिला भगिनींना येतं की लाज वाटायला पाहिजे. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. आजकाल बीजेपी मध्ये यलमार ताईंनी पाठिंबा दिला. ज्या त्या पद्धतीने जी ती महिला भगिनी प्रचार प्रसार करत असतील, त्या पक्षाची ध्येय धोरण पोहोचवत असतील. आज सर्व तुमच्या सुद्धा महिला रणांगणात उतरले, त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा सुसंस्कृत घरातले. महाराष्ट्राची संस्कृती काय सांगते आणि त्या ताईंना सुद्धा सांगितलं की पाकिटवर बोललं गेलं जातं. आज बागल कुटुंब आहे त्यांनी सांगावं, पाकिटवर बोलणं हिरण्या रागिनी ज्या वाकरी पालखी तळ हे साधू संतांच्या पावनभूमीवर झालेलं आहे, त्या गावची मी सून आहे. स्वाभिमानाने सांगते, तिथंही स्वाभिमानानेच होती आणि इथंही स्वाभिमानानेच आहे.